प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. उन्नई खडलिक्केरे उन्नई पिरिंडू वाड़ा मड़ी अड्डू रांझना हुआ मैं तेरा. लड़ मेरे शेर, अब दिल्ली दूर नहीं. मी जाऊ? तिचं घर खूप दूर आहे अजून. अरे हो हेल्मेट राहील. एक मिनिट, त्या भुक्कड गाडीवरून जायचं नाहीये, ती बंद पडते मध्ये मध्ये. अरे काल आलेली मुलगी माझ्या बाईकला भुक्कड स्कूटर म्हणते. भुक्कडच आहे ना ती, खरं तेच बोलतीये. सरळ ऑटो कर, तू पोचशील तरी. निघ 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 निघ. एक मिनिट, मी काय म्हणतो, आपण फेर विचार करूया, जरा वेगळं काहीतरी करूया. हे थोर व्यक्ती विचार नाही करत, कृती करतात. ऑल द बेस्ट. उन्नई खडलिक्केरे उन्नई पिरिंडू वाळा मडी अड्डू. तर आता आमचा ओम कामगिरीवर गेलेला आहे. बघूया यंदा तरी जमतंय का. देखते रहिए ओम का स्वयंवर. हा बोल काके. हो पोचलो मी, आत्ताच पोचलोय. दार तरी बंद दिसतंय. हो आहे लक्षात. बेल वाजवणार, दार उघडलं की लगेच गुडघ्यावर बसणार आणि म्हणणार, उन्नई खडलिक्केरे उन्नई पिरिंडू वाळा मडियडू रांझना हुआ मैं तेरा. आहे लक्षात आहे. काकी मी हा मास्क नाही ना लावत. मी वकील आहे रे. हे करतोय हेच खूप आहे. माझी थोडी प्रतिष्ठा आहे समाजात. मैं कहीं का नहीं रहूंगा यार. ओके आई विल ट्राय. बाय बाय. उन्नई खडलिक्केरे उन्नई पिरिंडू वाड़ा मड़ी अड्डू रांझना हुआ मैं. अरे हे काय मुखवटे वगैरे. मुखवटे विकायलाच आलोय मी. माझ्याकडे सगळे आहेत सिने स्टार्स. अरे हो मग नीट सांग ना, हे काय असलं. अहो तुमचं पाकिट द्याव, जरा सुट्टे आहेत का त्याच्यात. काय कशाला हवाय पाकिट. काही नाही, एक मुलगा मुखवटे विकायला आलाय, तर घेऊया 2 त्याच्याकडनं. काय ग, कोण आहे. अगं काही नाही, एक मुलगा मुखवटे विकायला आलाय, घेऊया 2 मुखवटे. हा. अगो बाई आत्ता इथे होता, कुठे गेला. आत्ता होता इथे, तोंडावर असं काहीतरी धरून. जाऊ दे ग, कोण कोण येतात बाई दारावरती. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो,
हा प्लॅन नको म्हणून, पण तुम्ही माझं ऐकाल तर शपथ ना. दार उघडल्यावर तिच्या आईने मला पाहिल्यावर असं वाटलं आत्ता ही धरती दुभंगू दे आणि तिने मला हात गिळून टाकू दे. लहानपणापासूनच मी चपळ होतो म्हणून सटकलो. तिने मला ह्या अवस्थेत ओळखलं असतं तर काय झालं असतं? काही झालं नसतं, काही झालं नसतं. त्यांना विचारायचं मिस्टर दारूवाला इथे राहतात का, कुरिअर द्यायला आलोय त्यांचं. ईशाच्या आईनी तुला सांगितलं असतं तू चुकीच्या पत्त्यावर आलायस, त्यात काय? तू दारू प्यायलायस का? तुला हे सगळं सोपं वाटतं ना? अरे मी बरा वकील होतो. तुम्ही मला आता धनुष काय, कुरिअरवाला काय? धनुष कुरिअरवाला कधी होता? हे सगळं तुझ्या आउट ऑफ रीच आहे. तू गप्पपणे बस, नाहीतर माझं डोकं तरी चेप. हे तुमचे अघोरी उपाय करता करता माझ्या मेंदूची दिशाच बदलायला लागली. यापुढे मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. मी एक बोलू का ओम दादा? हो बोल की. म्हणजे चालेल ना? तू आता यापुढे जर परवानगी मागितलीस ना तर तुझं एक वेळचं जीवनच बंद करेल. बोल पटपट. ईशा ताईची आई जर तिकडे आली नसती ना तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. तू आज रात्रीच कोणी चढला असतास. आपलं प्लॅनिंग चाबूक होतं रे तसं. आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काय करणार ना आपण? हा पण कोणीतरी म्हटलंय ट्राय ट्राय बट डोंट क्राय. यापुढे कोणाला फुकटातही सल्ले देऊ नकोस. एखाद्याला आयुष्यातनं उठवशील ग तू. मग तू विचार का ओरडतोस रे? आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना, आमच्यासाठी नाही ना. आता तू त्या ईशाच्या प्रेमामध्ये रात्रंदिवस झुरतोयस, ते बघवलं नाही आम्हाला आणि म्हणून आम्ही तुला मदत करतोय. ही सगळी तर तू आमच्यावरच आणि काय हो गुरुजी, आपल्याकडे काय एकच प्लॅन आहे? आपल्याकडे 100 प्लॅन आहेत असते, त्यात परत दुसरा करू ना. नाही नाही, माझं चुकलं. मीच कसं काय तुमच्या सोबत वाहवत गेलो. माझं डोकं का चालत नाहीये. तुम्ही सगळे आता इथून चालते व्हा, मला एकट्याला राहू द्या प्लीज. आपल्याला डिस्कशन करा का? फक्त ही एकच रूम नाहीये. चला रे माझ्या खोलीमध्ये मीटिंग करू. चला चल. चलो चल. धना, तुला मी आवडतो ना? मला तू आवडतेस. या सगळ्यांवर लक्ष ठेव आणि जे काही कांड करतायत ना ते मला येऊन सांग. कांड म्हणजे? जातो मी, झोपतो. कोण लोक आहेत ही? चला हटपलं. हो चला चला निघूया. नीट जा. हो ग. बरं झालं अश्विनी तू लवकर आलीस, ते भेट तरी झाली ग. त्यामुळे काकू आता कशा जाणार आहात तुम्ही? अगं गाडी आणली ना आम्ही, काही प्रश्नच नाहीये. बर नमस्कार. अगं असू दे. राहू दे, चपलाय. नाही नाही बाप रे. बरं अश्विनी, पुढच्या खेपेस ईशा बरोबर तूही ये आमच्या घरी. काका मला काही निमंत्रणाची गरज आहे का? ईशा नसली तरी येईन मी. खरंय खरंय. बरं आता हिने नमस्कार केला म्हणजे मलाही करायला लागेल नाही? नाही नाही तू नको करूस. काय तिच्या आई वडिलांनी तिच्यावर संस्कार केलेत ना. अहो सॉरी. नमस्कार करते. नमस्कार करते. सुखी राहा बाळा. चला चला. निघ. चल बाय. बाय बाय. काळजी घे. वेळेवर औषधं घे. काळजी घे स्वतःची, दुर्लक्ष करू नको. बाय. बस ना. अगं हो हो, लग्नानंतर तरसशील आईच्या प्रेमाला. देव माझ्या लेकीला सुबुद्धी देव. अश्विनी तू आहेस ना म्हणून माझी निम्मी काळजी मिळते बाई. निघायचं ना? हो. नाही खाली ड्रायव्हर बोर झाला असेल मला. निघूया. चला. बाय अश्विनी. चला. काळजी घे राजी. उशीर होतोय आम्हाला. काळजी करायला लावू नको. बाय. फोन करा. ओ मला होता का ग?
येणार होता का? नाही, विचारलं. 1 मिनिट. याचा अर्थ तुमचा फोन झालाय. छे, झालाय फोन. हॅलो. काय रे, काय झालंय? ताप आलाय ग. ताप आलाय? पण मला तर कळलं होतं की तू. सॉरी. कशाबद्दल? नाही, नो सॉरी. तू फोन का केला होतास? तू घरी आला होतास? कळलं तुझ्या आईला? ओळखलं? नाही, पण मी आलोच नव्हतं. शपथ मी नव्हतो आलो. माझी आई का सांगेल? अश्विनी मला म्हणाली तू येणार होतास म्हणून. ओ हो, मला तेच म्हणायचं होतं. अश्विनी ला कळलं का, ओळखलं का मी तिथे आलोय ते? मी तिथे येणार आहे ते असं म्हणायचं होतं मला. नाही, पण मी आलोच नव्हतो तिथे. खरंच मी आलो नव्हतो, शपथ. अरे हो, तू इतकं एक्सप्लेन का करतोयस? पटलं मला तू नव्हता आलास. ओके, पटलं मला. पटलं तुला? पटलं? थँक गॉड. आता थँक गॉड काय? नाही, कुठे काय? नो थँक गॉड. काय चाललंय तुझं? बरं बाकी जाऊ दे. मला सांग, तुला कसं कळलं माझी आई इथं आलीये? का आता मनातलं कळायला लागलंय तुला? दत्त म्हणून सत्य जेव्हा उभं ठाकतं तेव्हा कुणाच्या मनात डोकवायची काय गरज आहे? तू भांगबिंग प्यायलास का? काय बोलतोस तू? नाही, तू आजारी आहेस ना, म्हणून मग ती येणारच ना आई. शेवटी आईच तर हृदय येते. हा, मला काहीच सुचत नाहीये. मी काहीही बोलतोय. मला ताप आलाय ना, त्यामुळे मला असं वाटलं की मी आजारी आहे म्हणून मग कोणीतरी असायला हवं माझ्याशी बोलायला, माझ्याशी गप्पा मारायला, माझ्या घरचं कोणीतरी माझ्या जवळ. मग घरचे नाही आहेत का कोणी? छे, ते आपापल्या कामात बिझी आहेत ग. माझं कोणाला काहीच नाही. मी आपला एकटा कोपऱ्यात पडलोय आजारी. एक आजारी माणूस त्यांच्यात आहे याची कोणाला जाणीवच नाहीये. मी आपला एकटा बिचारा पडलोय. गप. ओम, इतकी सेल्फ पिटी बरी नाही बरं का. साधा ताप आलाय ना तुला, आणि तू असं सारखा त्रास होतोय म्हणत राहिलास तर त्रास होतच राहील. हो, आणि एकटा पडायला काय झालंय? असं समज की मी आहे तुझ्यापाशी आता. आता बरं वाटतंय. तुझा फोन आला. तुला काही कळलं नाही हे कळल्यावर आणखीनच बरं वाटतंय. काय कुठे काय नाही. ओके, बाय. कळलं नाही. मधू खाली बस. दत्ता भाऊ बसाना खाली. किती कल्ला करता सगळं सांगतोय एका वेळी एवढी सगळी माणसं. फोटो एक मिनिट पण कशासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय? तुम्ही काय करताय? जरा लक्ष द्या ना माझ्याकडे. सांग ना. अच्छा, बसलोय. बघा, आपला ओम्या भयंकर लाजर आहे. ओम्या काय त्या ईशाला प्रपोज करेल असं मला वाटत नाही. तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बाजूने ईशाला प्रपोज करावं. प्रत्येकाला कसं प्रपोज करावं असं वाटतंय ते प्रत्येकानं सांगा.
सुरुवात दत्ताभाऊंच्या पासून करू. हा, ए, दत्ताभाऊ. माझ्याकडे कशाला पहिले लेडीज फर्स्ट. मॅडम मॅडम आजी मोठ्या आहेत आजींकडे. हा, आजी 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 तुम्ही अरे नाही 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 हिला विचार नाही ऑडिशन पण होऊन जाईल तुझं त्यात. बरं, ओके मला असं वाटतं नाही थांब थांब तू जरा जास्तच बोलशील. अरे गुरुजी 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 तुम्ही 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 नाही नाही, राहू दे. बोला की सांगा त्याने घाबरता काय बोला की नाही, राहू दे थांबा. काय करा बंद. सगळ्यांच्या वतीनं मीच सुरुवात करतो. शांतता शांतता. मला असं वाटतंय की ईशाला किडनॅप करावं हा. आणि कुठल्या तरी मंदिरात तिचं ओम बरोबर लग्न लावून द्यावं. करेक्ट. भाऊ हे दूर तर. मला असं वाटतं की ह्या गोष्टीला माझं अनुमोदन आहे. हं. काय तिला सरळ उचलायची गाडीत फेकायची कुठेतरी गावाच्या कॉर्नरला उभी करायची 10-12 देवळं असतात एका देवळात लग्न लावून टाकायचं. परमेश्वरा, ही कॉन्सेप्ट मला आवडली. एवढे उपद्व्याप कशाला करायचे? आपण सरळ जाऊन ईशाला भेटूया, सगळेच जण भेटूया, तिला सांगूया ओम कसा आहे, किती चांगला आहे, त्याच्या गुणांचं वर्णनच करूया ना तिच्या समोर. नाही पण ते तर तिला आधीपासूनच माहिती असेल ना. हो. तिच्या मनात काय ते आपल्याला कळायला पाहिजे ना. हा, अरे तुमचं मला काही कळतच नाही. अरे एकदा आपण तिला प्रपोज केलं तर कळलं ना तिच्या मनात काय ते. परमेश्वरा, म्हणून म्हणतो किडनॅप करा. अरे किडनॅप करायला काय प्रॉब्लेम आहे. मला बोलू द्या. हा, बोला आजी हे बोला. बघा सगळ्यात जुनी सिस्टम फॉलो करा. तुम्ही प्रेमपत्र का लिहित नाही? हा, लव्ह लेटर. क्या बात आहे आजी. मग भारी आहे. आणि टाळ्या वाजवा. भारी भारी. बघितलं रंजा म्हातारीची बुद्धी बघ काय तेज आहे. दररोज सकाळी 2-3 बदाम खाते चोरून. तुम्ही खात जा जरा. माझं फिल्म करतोय तू. भाऊ विषय वेगळा चाललाय ना. असं आहे. गुरुजी जरा पटकन कागद पेन घेऊन या. आणतो आणतो. हा. आजी छान कल्पना आहे. हा, आणलं आणलं. चा. आता प्रत्येकाला लव्ह लेटर कसं लिहिलं पाहिजे असं वाटतंय ना तसं त्याला सांगा. हा गुरुजी या. अक्षर चांगलं काढायचं हं, गुरुजी. हा मी फक्त लिहायचंच आहे का? नाही म्हणजे सुचलं तर सांगता येईल ना. गुरुजी ज्योतिषाबद्दल जर काही असेल ना तर मग बोट गेले म्हणून समजा तुमची. हा नाही नाही नाही, सांगतो ऐका की. अर्ज किया है लव्ह लेटर. लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन सांगण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. क्या बात आहे गुरुजी. वा 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 वा. गुरुजी हं, कसं जमतो तुम्हाला? सांगतो नंतर. हं. हाँ हाँ हम तेरे बिन अब रह नहीं सकते. तेरे बिना क्या वजूद मेरा. वा शेम सुमी. वा म्हणजे वजूद म्हणजे असं जरा मस्त वाटतं नाही. ले 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 गुरुजी ले गुरुजी ले. मी सांगू का. हा. माय डार्लिंग ईशा तू है मेरी जान मेरी जान मेरी जान. अरे जोक नाही गेला खरं सिरियसली बोललोय मी. रंजे गुरुजी लिहून घ्या सिरियसली बोललो ते. हा मेरी जान मेरी जान मेरी जान 3दा. मॅडम कसं वाटलं. सॉरी नाही, मला फार बरं वाटतंय. सगळ्यांना नवीन नवीन कल्पना नव्यानेच सुचत आहेत. पण प्रपोज करताना ओम ईशाला साध्या सरळ शब्दात सांगू शकतो की माझी होशील का. माझी होशील का. क्या बात है आजी. होशील का. चांगलंय चांगलंय. धना हा, 1 मिनिट. थांब. कोण आहे ओळख.
कोण आहे? ओळख कोण आहे? ओळखता नाही येत हं. फिक्स. गुरुजी तुम्ही असे का? मी निघालो तिकडं. कुठे? दळण दळायला. दळण आहे घरात. अरे यार दळण नाही का बाई. आपण काय ठरवलंय? ईशाला जाऊन पत्र द्यायचं. ते पत्र द्यायला चालले ते. ईशा बहिणीकडे होय. चला निघू. कुठे निघू? दूध घालायला जायचंय. मटेरियल कुठे आहे? खिशात. हा मग ते मटेरियल एका बुकेला लावायचं आणि योग्य पत्त्यावर नेऊन द्यायचं. कळलं का? नाही एक मिनिट मी नवीन कविता लिहिली आहे. मी ऍडिशन आहे त्याच्यात. या कवितेत जरा गंमत आहे. या कवितेची प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर जे आहे ना त्याच्यातून ईशा देशमुख हे नाव तयार होत आहे. अरे क्रिएटिव्ह आहे क्रिएटिव्ह आहे. चांगला थोडं. सुरू करते. इश्क में तेरे आशिक हो गया मैं, शादी की रस्में बांध लूंगा मैं, देशील का तुझा हात मला, शपथ आहे माझी तुला. शो मूर्खासारखा वागतोय कळतंय मला पण खरं तर तू वेळ लावलायस मला. ईशा देशमुख. अरे वा 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 क्रिएटिव्ह आहे हे. ठरलं. हे बघ दत्ताराम भाऊंची आपण जी फिल्म करणार आहे ना त्याचा स्क्रीन प्ले करायला तू मला असिस्ट करणार आहेस. गाणी पण तूच लिहायचीस तूच. थँक्यू सर थँक्यू. गुरुजी नुसती कविताच केलीये. एवढं कौतुक करायला घरात झाडू जरी मारता आला ना तरी हरेन मी. तुझी ही सगळी भांडणं आहेत ना ती किचन मध्ये मिटवायची. इथं सगळं क्रिएटिव्ह काहीतरी असं सिरियस चाललेलं आहे ग. गुरुजीने का तुम्ही कॉन्फिडन्स पाहिजे. छातीत ताट एकदम मस्त पाहिजे. कुठंतरी आपटाल हळू हळू हळू. आता तटलंय कशात? त्यांच्याकडे कुत्र नसेल ना? गुरुजी नाही निघतो. असं होणार तुमचं.